नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विजयाने आता खूप मोठं कारस्थान सुरू केलेलं असतं. विजयाला काही करून अबोली आणि अंकुश यांच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण वाया घालवायचा असतो. त्यांच्या आयुष्यात वादळ आणायचं असतं आणि त्यासाठी ही सगळी तयारी चाललेली असते. तर विजयाचं हे कारस्थान जे असतं ते सुरू झालेलं असतं. विजया काही करून या सगळ्यातून अंकुश आणि अबोलीला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं करत असते. तिच्या डोक्यात हे सगळे प्लॅनिंग सुरू असतात. तेव्हा ती म्हणते की उद्यासारखा मुहूर्त नाही. अंकुश आणि अबोलीच्या आयुष्यात विघ्न आणण्यासाठी उद्याचा मुहूर्त खरंच एक नंबर असा मुहूर्त आहे, असं विजया बोलत असते. आणि त्यासोबतच विजयाची ही सगळी नाटकं चाललेली असतात, कारण तिला माहिती आहे जर अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं तरच आपण सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे करू शकणार आहोत. आणि त्यासाठीच तिची ही सगळी तयारी चाललेली असते. ती म्हणते उद्याच मी जाणार आणि ती जे चाललेलं आहे त्या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. उद्यासारखा दुसरा कोणता मुहूर्त असू शकत नाही, एवढं तिच्या डोक्यात सुरू आहे. इकडे अंकुश आणि अबोली या दोघांचीही छान अशी तयारी सुरू झालेली आहे. आणि अबोलीला अंकुशने जी साडी दिलेली असते ती साडी नेसून अबोली आलेली असते. आणि अबोली जेव्हा येते तेव्हा अंकुश अबोलीकडे पाहतच राहतो. त्याला खूप छान वाटत असते. अबोली सुंदर अशी साडी नेसलेली असते, छान तयार होऊन, अगदी मराठमोळा तेवढेच हलकेसे दागिने घालून तयार होऊन आलेली असते. आणि मग तेवढ्यातच इकडे रमा अंकुशला म्हणालेली असते की अबोली आली का बघ, तिला बोलव, झाले का तिचं आवरून. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे हा पोचलेला असतो. आणि अबोली तर तयार झालेली आहे. हे पाहून त्यालाही छान वाटतं. आणि मग तो अबोली तयार आहे, मग रमाही त्यांच्याकडे येते, दोघांकडे पाहू लागते. अबोली छान दिसत असते, छान तयार झालेली असते. तेव्हा मात्र रमा ही तिला म्हणत असते की काय हे, आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा रमा म्हणत असते की अबोली खरंच छान दिसतेस ग. मग रमा म्हणते चला चला, अभिषेकाची वेळ झालेली आहे, सगळी तयारी झाली आहे. तेव्हा मात्र अबोली म्हणत असते की बाकी काय करायचं आहे का, मी करू लागू का, असं अबोली विचारत असते. तेव्हा मात्र रमा म्हणते की अगं नाही, काही गरज नाही आहे, सगळी झालेली आहे तयारी, मी केलेली आहे सगळी तयारी, तू ये बरं, चल पूजेला बस. आणि मग तेवढ्यातच मनवा आणि जे क्रिश असतात ते बाहेर निघालेले असतात. तेव्हा मात्र इकडे अबोली म्हणत असते की अगं मनवा, तुम्ही बाहेर कुठं निघालात, आज पूजा ठेवली आहे ना आणि सगळ्यांनी इथं असलं पाहिजे असं ठरलेलं होतं. तेव्हा मनवा म्हणते की कसं आहे, माझंही काम आहे केसचं, आणि त्याचबरोबर इकडे क्रिशलाही ड्युटीवरती जॉईन व्हायचं आहे. तेव्हा मात्र अबोली म्हणत असते की अगं असं काय करतेस, मला काय वाटतंय माहिती आहे का, की तू आज नाही गेलं तर चालणार नाही आहे का, तू बाळाची हक्काची आत्या आहे आणि तुला बाळासाठी वेळ देणंही तेवढंच गरजेचं आहे ना, म्हणून सांगत आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच हे सगळं बोलणं चालू आहे ते पाहून मात्र इकडे सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. त्याचवेळी अंकुश तिथं असतो आणि अबोलीला म्हणतो की चल, काही गरज नाही आहे इथे कुठे थांबायची, मी सांगितलंय ना तुला, चल बरं. असं म्हणत अंकुश अबोलीला म्हणतो की पूजेची तयारी झालेली आहे, तू चल, असं अंकुशचं म्हणणं असतं. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्यानंतर इकडे अबोली त्याचबरोबर अंकुश सगळेजण तिथं असतात आणि ते आता पूजेसाठी जाऊ लागतात. आणि अबोली मात्र पाहत असते. अबोली म्हणत असते की नाही, त्यांनी थांबायला पाहिजे होतं, नक्की काय झालंय, हे सगळं असं का घडतंय, हे अबोलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी अबोलीला घेऊन अंकुश आता पूजेसाठी गेलेला असतो. मग अंकुश पूजेसाठी बसतो तर इकडे विजयाची तयारी सुरू झालेली आहे. आणि विजया म्हणत असते की चला आता हा रिपोर्ट जो आहे हा घेऊन जायचं आणि आज सगळ्यांच्या समोर तमाशा करायचा. आणि ही जी अबोली आणि त्याचबरोबर अंकुश यांच्यामध्ये हे जे कारस्थान आहे ते आणायचं आणि वादळ आणायचं त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि अंकुश स्वतः हाताला धरून अबोलीला बाहेर काढणार, हे सगळं डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की विजयाची जी नाटकं असतात ती सुरूच झालेली असतात आणि ती मात्र निघालेली असते. आणि त्याचवेळी इथे ताट घेऊन पूजेचं रमा येत असते आणि मनवा मात्र तिला तिथे आडवी जाते आणि ते ताट सांडतं. आणि त्याचवेळी अबोली जी आहे ती उठून उभी राहते आणि ती म्हणू लागते की काय झालं. तेव्हा मात्र तिला गुरुजी सांगू लागतात की पूजा चालू असताना अजिबात उठायचं नाही, पुन्हा जर तुम्ही उठला आणि पूजेमध्ये जर अपशकुन घडला तर हा अभिषेक होणार नाही आणि तो तुमच्या बाळासाठी चांगला नाही.
त्याचं जे फळ आहे ते तुमच्या बाळासाठी तुम्हाला मिळणार नाही असं गुरुजींनी ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अबोली म्हणत असते, पण तेव्हा मात्र मनवा म्हणत असते की चल क्रिश, अजूनही तुला काय ऐकून घ्यायचं आहे का? कारण इकडे मनवाला सगळे म्हणत असतात की तू मुद्दाम केलेलं आहे. इकडे अंकुश पण म्हणत असतो की कसं आहे, आजपर्यंत तुझे काही वागत आली आहे ना, जेव्हापासून आम्ही पाहतोय अबोलीच्या पोटात बाळ आहे तेव्हापासून आम्ही पाहतोय, तेव्हापासून तुझं हे सगळं असंच वागणं चाललेलं आहे. त्यावरून तरी मला वाटत नाहीये की तुझ्या डोक्यात दुसरं काय चालू असेल, कारण तू अशाच गोष्टींचा अशाच पद्धतीनं विचार करत आहे आणि चुकीचंच वागत आहे आणि मुद्दामच करत आहे. आत्ताही तू हे सगळं मुद्दामच केलेलं आहे असं अंकुश मनवाला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अबोलीला वाईट वाटत असतं. गुरुजींना अबोली म्हणते की नाही गुरुजी, परत नाही असं होणार. आणि असं म्हणत अबोली गुरुजींच्या समोर अभिषेक करायला बसते. अंकुश म्हणतो की आता अजिबात विघ्न येऊ द्यायचं नाही. गुरुजींनीही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी हे आता मध्ये कसलंही विघ्न येऊ द्यायचं नाही आणि ही जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे. आणि आता जर तुम्ही उठलात तर त्या अभिषेकाचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अंकुश अबोली दोघंही आता या पूजेसाठी मनापासून असतात. अबोलीला अंकुश म्हणतो की अबोली आता अजिबात उठायचं नाही. मी तुला सांगितलंय ना, काहीही झालं तरी कुठल्याही गोष्टींकडे तू लक्ष द्यायचं नाही, कारण ही पूजा आपल्या बाळासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ही पूजा करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही पूजा जी आहे ती शांतपणे करायची आहे. एवढं सगळं अंकुश अबोलीला समजावून सांगत असतो. पण अंकुश इकडे अबोलीची काळजी करत आहे आणि मनवाला मात्र खूप राग आलेला असतो. मनवाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते की दादा अशा पद्धतीने वागत आहे आणि चल लवकर क्रिश, आपल्याला इथे अजिबात थांबायची गरज नाहीये असं म्हणत मनवा ही क्रिशला खेचतच घेऊन चाललेली असते. तिला मात्र अजिबात या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नसतो. खरं तर हा सगळा मनवाचा माजुरेपणा असतो. ती स्वतः चुकीचं वागलेली आहे, स्वतः ठिचकळलेली आहे आणि वरून आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अबोलीच्या बाबतीत वाईट घडलेलं आहे तेव्हा तेव्हा मनवाने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. हे अंकुशनेही पाहिलेलं आहे. एकतर पहिल्यांदा सुद्धा अबोलीचं बाळ जे गेलेलं असतं ते फक्त आणि फक्त मनवामुळं गेलेलं असतं आणि दोघंही रागातच निघालेले असतात. आणि त्याच वेळी तिथे येते ती म्हणजे विजय आलेली पाहून मनवा म्हणते की विजय मॅडम तुम्ही इथे? तेव्हा मनवा तिला म्हणू लागते की अहो मी तुमच्याकडेच यायला निघाली होते आणि तुम्ही इथे कुठं? तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की अगं नाही, मी तुला नाही भेटायला आलेले, मी इथं अबोली आणि अंकुशला आलेले, त्यांच्या बाळाच्या संदर्भातलं त्यांना गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी मी इथं आलेले आहे. तेव्हा मनवा म्हणत असते की कसलं गिफ्ट, काय बोलता तुम्ही विजय मॅडम? तेव्हा ती म्हणते की चल ना तू पण चल. तेव्हा मात्र विजयाला इकडे मनवा सांगू लागते की नाही, मला नाही यायचं कुठे असं तिने स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा क्रिशही तिथं असतो. क्रिश पण सध्या वेड्यासारखाच वागत असतो. त्याला जराही जाणीव नसते आजपर्यंत अंकुश आणि अबोलीने त्याच्यासाठी जे काही केलेलं आहे या कोणत्याच गोष्टीची जाणीव त्याला झालेली नसते आणि तो सुद्धा तसंच वागत असतो. आणि त्याचबरोबर शेवटी आता मनवा जी आहे ती विजयाच्या सांगण्यावरून निघालेली असते. म्हणजे आधी पूजेला चल म्हणलं तर नाही, तेव्हा ती जेव्हा विजया तिला सांगते की अगं खूप मोठा धमाका होणार आहे, चल लवकर तू, असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र हिला खूप आनंद होतो आणि ही तर धावतच आलेली असते. जराही तिला वाटत नाहीये की आता नक्की अबोलीच्या बाबतीत काय होणार आहे. या कोणत्याच गोष्टीचा विचार मात्र तिला करायचा नसतो. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की चला आता आयती संधी मिळाली ना, अबोलीचा अपमान होताना पाहायला मिळतोय ना, बस एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग ती दोघंही आता निघालेले असतात. ते थांबतात आणि इकडे येऊ लागतात. तेव्हा मात्र इकडे विजया तिथं आहे आणि विजया म्हणत असते की मला ना काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर चला, मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते, असं विजया बोलत आहे. आणि तेव्हा मात्र मनवा म्हणत असते, म्हणजे विजया म्हणत असते की अगं चल, मी आहे ना, मी सांगते म्हणले ना तुला काय होणार आहे ते, असं सगळं विजया सांगते आणि खूप मोठा धमाका असणार आहे त्यामुळं तू आलंच पाहिजे असं विजयाचं मनवाला म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे विजया जी आहे ती म्हणत असते की चल सगळेजण आता अभिषेक चालू आहेत, सगळे शांतपणे तिथं आहेत, पूजा चालू आहे आणि विजया तिथे येते आणि गोंधळ करायला सुरुवात करते. विजया म्हणत असते की अबोली मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते मग गुरुजी सांगू लागतात की अभिषेकामधून अजिबात उठायचं नाही आणि ते सांगितलं ना तुम्हाला त्याचा तुमच्या बाळाला काही उपयोग होणार नाही, त्यामुळे शांतपणे तुम्ही अभिषेक करायचा आहे, मधून उठून तुम्ही बाजूला जाऊ नका असं गुरुजी स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा मात्र अंकुश अबोलीला म्हणतो की अबोली शांत राहतो, अजिबात इथून उठू नको, काहीही गरज नाही असं अंकुश अबोलीला सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे विजया म्हणत असते असं आहे का, म्हणजे अभिषेकामधून उठायचं नाहीये का?
मग बघा आता कशी उठते ती, असं तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं. आणि मग ती अबोलीला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असते. अबोलीला म्हणत असते की नाही, तुला उठावंच लागणार आहे आणि मी तुला तिथून उठायला लावणार आहे, असं तिचं सगळं चाललेलं वागणं असतं. ते ऐकून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा सगळ्यांनाच कळत नाही आहे की हे सगळं काय होतंय, या सगळ्या अशा का गोष्टी होत आहेत. आणि तेव्हा मात्र आता तिथं मनवा आलेली असते. मनवाला मात्र मजा येत असते. मनवा म्हणत असते की नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे आणि मग मुद्दामच तिथे ती बोलत असते. तेव्हा मनवा म्हणते की काही नाही, तुम्ही कितीही बोलवलं तरीही त्या अभिषेकामधून वहिनी उठणार नाही, कारण तिनं तो अभिषेक बाळासाठी करत आहे आणि बाळासाठी तिला ती गोष्ट करायची आहे, त्यामुळे ती अजिबात तिथून उठणार नाही, असं स्पष्टपणे इकडे मनवाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे विजया म्हणत असते की आता मी पण पाहते ती कशी उठत नाही, असं म्हणत विजयाची आता वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात आणि ती मात्र त्यांना उठवण्यासाठी काहीही करायला तयार असते. अगदी चुकीच्या पद्धतीने वागत असते, बोलत असते. तेव्हा म्हणत असते की अगं अबोली उठ, मला माहिती आहे तू उठणार आहेस, कारण तुला उठणं गरजेचं आहे, मला माहिती आहे कशामुळे हे सगळं होत आहे, असं तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अंकुश म्हणत असतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, तू जा बरं इथून, तू का आलेली आहेस, तू ना कशाला आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येते, असं अंकुशचं म्हणणं आहे. पण मनवा मात्र तिथे पाहत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मनवाला ह्या गोष्टींचा खूप आनंद होत असतो. अंकुश आणि अबोलीच्या आयुष्यात कांड होते ह्या गोष्टीने सध्या मनवा आणि क्रिश दोघंही खुश होत असतात. इकडे अंकुश तिथे येतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, अबोली उठणार नाही, अबोली काही झालं तरी तू तिथून उठू नको, तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी ही पूजा बाळासाठी आणि तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, त्यामुळे तू तिथून अजिबात उठू नको, मी बघतो हिचं काय करायचं आहे ते. तेव्हा लगेचच ही बोलायला सुरुवात करते, काय करणार आहेस तू तुझ्यामुळं बाळाला रे, म्हणजे वकील बनवणार का पोलीस बनवणार का गुन्हेगार बनवणार, क्रिमिनल, नक्की काय म्हणायचे बघ, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र ही म्हणत असते की म्हणजे अंकुश म्हणत असतो की मी माझ्या बाळाला चांगला नागरिक बनवणार आहे, तुझ्यासारखं असला निर्लज्ज माणूस कधीच होऊ देणार नाही, ज्याने माणुसकीने मी घाण टाकलेली आहे, असं अंकुश तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते की एवढा विश्वास आहे तुला, अबोली ऐकलं का अंकुश काय म्हणतोय, तो ना बाळाला चांगला नागरिक बनवणार आहे. अगं पण हे शक्य आहे का, हे कधीच शक्य नाही, कारण हे होऊ शकत नाही, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अबोली शांतपणे तिथं बसलेली असते, हे सगळं ऐकत असते. तिला मात्र धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी ज्या चालू असतात त्या मात्र विचित्र वाटत असतात. आणि इकडे विजया मात्र अंकुश आणि अबोलीकडे पाहत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की हे शक्यच नाही. विजया ज्या पद्धतीने वागत असते ते सगळं ऐकून खरं तर अंकुश आणि अबोली या दोघांनाही धक्का बसलेला असतो. विजया म्हणते की आता कळेल मी काय घेऊन आले ते. अबोली तुला आठवतंय का, तू चक्कर येऊन पडलेली तेव्हा तुझ्या काही टेस्ट केल्या होत्या, मग त्या टेस्टचे रिपोर्ट आहेत ना जे तुम्हाला दिले होते ना डॉक्टरांनी, ते खोटे होते, खरे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ही बाई काय बोलते, कोणाला काहीच कळत नसतं, हिचं बोलणं वागणं याच्याशी काहीच ताळमेळ लागत नसतो. तेव्हा मात्र अंकुशला ती म्हणते, आठवतंय ना डॉक्टरांनी सांगितलं की आणखी थोडंसं ब्लड सॅम्पल कमी पडलेलं आहे, आणखी हवा आहे, म्हणून त्यांनी पुन्हा टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मात्र अंकुश म्हणत असतो की हो. मग तो म्हणतो की त्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी नर्सकडून सगळे रिपोर्ट पाठवलेले आहेत आणि ते रिपोर्ट आहेत, आमचं बाळ व्यवस्थित आहे, तू काहीही बोलू नकोस, असं अंकुश तिला सांगत असतो. पण विजया मात्र म्हणत असते की नाही, तुला जे दिलेले रिपोर्ट आहेत ते खोटे आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो काय काय भरोसा, स्वतः नर्सने माझ्याकडे आणून ते रिपोर्ट दिलेले आहेत ना. तेव्हा विजया म्हणते की थांब, त्या नर्सला बोलवते आणि मग विजया जी आहे ती नर्सला बोलवते. ती नर्स तिथे येते तेव्हा रमाही तिथे आलेली असते. रमा म्हणत असते की बाद झालं विजया, तू आताच्या आता निघ इथून, आतापर्यंत भरपूर वेळा तुझं कारस्थान झालेलं आहे. अंकुश म्हणत असतो की निघ, हा तमाशा सगळा करायची अजिबात गरज नाही. तेव्हा मात्र विजया म्हणत असते की म्हणजे मी इथं आले तर तमाशा होणार आहे एवढी तर तुला गॅरंटी आहे ना. मग झालं तर आता मग तमाशा होणारच आहे आणि सगळ्या अख्ख्या चाळीसमोर तमाशा होणार आहे. तेव्हा मात्र विजया आहे ती अंकुशला सांगत असते की तुझं जे बाळ आहे ना अबोलीच्या पोटातलं, त्या बाळाच्या टेस्ट केल्या गेलेल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट जे आहेत ते खरे रिपोर्ट आता डॉक्टरांकडे आहेत आणि ते तुला मिळालेले नाहीत. हे सगळं बोलणं अशा पद्धतीनं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जी मूर्ख विजया आहे ती आता तोंडावरती आपटणार असते. तेव्हा मात्र इकडे अंकुश आणि अबोली दोघंही
एकमेकांना सांभाळून घेऊन ते बोलत असतात, वागत असतात. अबोली मात्र इकडे विचार करत असते की नक्की काय झालेलं आहे. ही विजया एवढी कॉन्फिडेंटली बोलते, नक्की काय असेल त्या रिपोर्टमध्ये? कसले रिपोर्ट घेऊन आली आहे ती? नक्की काय सांगायचं तिला माझ्या बाळाच्या बाबतीत? हे सगळं अबोली आता विचार करू लागलेली असते. अबोलीच्या डोक्यात तेवढ्याच गोष्टी चालू असतात. अबोलीला कळत नसतं की नक्की काय करू, कसा मार्ग काढू. परंतु विजया जे सांगत आहे ते अंकुश आणि अबोली दोघांनाही आठवतं. तेव्हा डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल घेतले होते आणि नंतर डॉक्टर स्वतःच आलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मी तुमचे रिपोर्ट देते आणि मग अंकुशला त्यांनी भेटायलाही बोलवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी अंकुश आणि अबोली या दोघांनाही रिकॉल होत असतात आणि त्यांना कळत नसतं की ही जी विजया आहे ती कशाबद्दल बोलत आहे. आणि मग अंकुश म्हणत असतो की डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवलेले होते. त्या नर्सला बोलवलं जातं. मग त्या नर्सला अंकुश विचारतो हे सगळं काय आहे, म्हणजे तू आमचे रिपोर्ट बदलले? तेव्हा ती नर्स म्हणते की हो, मला जसं सांगितलं होतं म्हणून मी ते रिपोर्ट बदललेले आहेत. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी आता अबोलीचं लक्ष असतं. अबोली म्हणत असते की काय आहे हिच्याकडे असं, ही काय घेऊन आलेली आहे आणि अंकुश सरांना काय सांगण्याचा प्रयत्न करते ही बाई, हा प्रश्न अबोलीला असतो. तेव्हा अबोली मात्र विचारच करत असते आणि त्याच वेळी इकडे अबोली म्हणत असते की नाही, काहीतरी विचित्र आहे. अंकुश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत खूप वेळ ऐकून घेतलेला आहे पण यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही. आमच्या बाळाबद्दल जर काही वाटेल ते बोलणार असशील तर गाठ माझ्याशी आहे, असं अंकुश तिला ठणकावून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र विजया त्याच्याकडे पाहत असते. ती नर्स पण जी मूर्ख आहे ती येऊन सांगू लागते की हो, ते रिपोर्ट मी बदललेले होते. मग ओरिजिनल रिपोर्ट कुठं आहेत, हा मोठा प्रश्न उभा राहतो. तेव्हा विजया म्हणते की माझ्याकडे आहेत आणि हे घेते ओरिजिनल रिपोर्ट, ज्या रिपोर्टनुसार अंबोलीच्या पोटात वाढणारं बाळ जे आहे ते तुझं नाही. आणि अंकुश जेव्हा ते रिपोर्ट वाचतो सगळ्यांना विजया सांगू लागते, मोठमोठ्याने ओरडून सांगत असते की अबोलीच्या पोटात जे बाळ वाढतंय ते अंकुशचं नाही आहे. आणि मग काय करणार आता, तुझी फसवणूक झाली अंकुश. त्या क्षणी अबोली पूजा करत असते, तिथून उठते आणि तिला कळायचं बंद होतं की हे सगळं काय घडतंय, कारण हे अशा पद्धतीनं होईल असा विचारही तिने केलेला नव्हता. आणि इकडे या विजयाने असा मोठा बॉम्ब येऊन टाकलेला आहे, कारण हे शक्य तरी कसं आहे, हे शक्यच नाहीये. हा प्रश्न अंकुश आणि अबोली या दोघांनाही पडलेला असतो आणि ते दोघंही ते रिपोर्ट वाचू लागलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.